आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक. तुम्ही पाहिलत का गुरुदेव? त्यांना ही जाणीव अवश्य झाली असावी की मला माता सुनैनाबद्दल चिंता आहे. मग पहा, ते स्वतःच मिथिलेला गेले आणि जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी माता सुनैनाच्या मनातल्या वेदना दूर करून त्यांना बरंही केलं. किती कृपाळू आहेत प्रभू. धन्य आहात प्रभू. कसं ज्ञान देत आहात सर्वांना. प्राणी मात्रांना शिकवताय की घटिताला त्यांनी कसं स्वीकारावं. आणि ते पहा मुली, तुझी किती प्रशंसा करत आहेत. हे तर प्रभूंचं औदार्य आहे. आपल्या सेवकांचं ते खूप कौतुक करतात. त्यांना देखील हे माहीत आहे की माझ्यात जी शक्ती आणि दृढता आहे ते त्यांचंच देणं आहे. तरी उत्साह वाढवण्यासाठी आपल्या सेविकेची प्रशंसा अवश्य करतात ते. तुम्ही पाहिलत का गुरुदेव? त्यांना ही जाणीव अवश्य झाली असावी की मला माता सुनैनाबद्दल चिंता आहे. मग पहा, ते स्वतःच मिथिलेला गेले आणि जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी माता सुनैनाच्या मनातल्या वेदना दूर करून त्यांना बरंही केलं. किती कृपाळू आहेत प्रभू. खरंच मुली, त्यांना सर्वांची काळजी असते. प्रभू सर्वांचं दुःख दूर करतात. आपल्या मातेबद्दलची तुझी चिंता तर मिटली, यामुळे मला खूप शांती मिळाली आहे. कारण तुझ्या गर्भात जे बालक आहे ते खूपच शूरवीर असेल, म्हणून तुला कणभरही चिंता नाही केली पाहिजे. आता तुला केवळ वीर पुरुषांच्याच गोष्टी ऐकल्या पाहिजेत. तुमच्या बोलण्यातून असं वाटतंय की मला मुलगाच होणार आहे. प्रभूची ही कशी माया आहे की प्रत्येक मातेला हे जाणण्याची उत्सुकता असते की मला मुलगा होईल अथवा मुलगी. अवश्य मुलगाच होईल. आणि 2 पुत्र होतील, जुळे.